हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी-सकाळी मोतीचूरचा लाडू कोण खातं? मी खाते. आता मोतीचूरचे लाडू काल आणले होते, पण माझ्यासाठी पेंडिंग होते, सो मी ते सकाळी-सकाळी खात बसले. त्यानंतर स्वयंपाक करताना मी आज खूप दिवसानंतर वेफर्स तळणार होते आणि वेफर्सची माझ्यासोबत ना एक वेगळंच कनेक्शन आहे यार. हे असं पॅकेटवाले वेफर्स तर मला अजिबात आवडत नाही. मी खूप रेअरली खाल्ले तर खाते. पण हे खूप सुंदर लागतात यार, मला फार आवडतात. ॲक्चुअली माझी मम्मा ना नेहमी आधी करायची, बट आता तिने बंद केलंय. पण हे मामींनी केले होते, सो त्यांनी पाठवले टेस्ट करायला आणि फार छान झालेले. त्यानंतर मग सोबतच मी लगेच भाजी करून घेतली आणि मग भाजी शिजेपर्यंत थोडाफार अभ्यास करत बसले. त्यानंतर जेवण वगैरे केलं, ऑफिसला जायचं होतं, सो लवकर गेलेले. बाय द वे कधी-कधी ना मला फार मज्जा येते यार काम करताना, म्हणजे इतकं चांगलं वाटतं. हां, माझे डोळे जरीही झोपेसारखे दिसत असले, तरी मला झोप नाही येत. माझा फेसच तसा आहे, अकॉर्डिंग टू माय मूड मी डिसाईड करते, की मला कसं रिएक्ट करायचंय. पण माझ्या रिएक्ट करण्याच्या आधीच लोकं काहीतरी विचार करून घेतात, की हां, पक्क हिला काहीतरी झालेलं आहे. मग यापुढे मी त्यांना एक्सप्लेनेशन कायच देणार आहे, नाही का? बरं असू द्या, कॉलेज झालं ना. अरे यार जंबल. खूप दिवसानंतर हां अच्छा, तर ऑफिस सुटल्यानंतर मी कराड बंधूला गेले होते, कारण भत्ता आणायचा होता मला. सो मी आई-बाबांसाठी घेऊन आलेले. अच्छा, तर त्यानंतर इथे बघताय तुम्ही माझ्या भावाने मला गिफ्ट काय आणलंय, ब्रेसलेट जे की मी घालत नाही. मला ना मोस्ट ऑफ म्हणजे मी ज्वेलरी वगैरे वापरत नाही. बाय द वे हां, माझं आता लक्षात आलं. एक कोणीतरी मला Instaला मेसेज केलेला आहे, की लाइक तुमच्या एक्सेसरीज वगैरे बद्दल मला सांगा. सो मला खरंच आता लाज वाटते, की तुम्ही मला प्रश्न कसं काय विचारला असा, कारण खरंच माझ्याकडे असं काहीच नाही एक्सपेन्सेस तुम्हाला दाखवण्यासाठी आणि एकदम नॉर्मल डेली युजेसला मी जे वापरते ते तुम्ही तर बघताच आहे. सो असं काहीच नाही माझ्याकडे एक्सपेन्सेस तुम्हाला दाखवण्यासाठी माझी ज्वेलरी. सो यापुढे जर झाली तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण माझ्या भावाने माझ्यासाठी इतक्या प्रेमाने ब्रेसलेट आणलं, सो मी त्याला स्वीकारलं. बरं भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.